डोंगराच्या कुशीत वसलेलं ते इवलसं गाव. गाव कसलं? 100-200 झोपड्यांचं खेडच ते. अतिशय रम्य होतं ते गाव. निसर्गानं भरभरून त्या गावाच्या पदरात आपलं दान टाकलेलं. पाठीशी भक्कम डोंगर, डोंगरावर दाट झाडी, जंगलच म्हणा ना. डोंगराचा आजूबाजूचा भाग आणि पाठीचा भाग बऱ्यापैकी दाट जंगलानं व्यापलेला. त्या डोंगराच्या आणि जंगलाच्या पल्ल्याड एक साधारण मोठं शहर. तिकडे जाणारी वाट त्या जंगलाच्या काठाकाठानं जायची. आठवडी बाजार, दवाखाना, माध्यमिक शाळा वगैरेसाठी आणि कुणाला पुढे आणखीन शिकायचं असलं तर त्यासाठीही या इवल्या गावातली मुलं, माणसं शहरात जायची. एरवी ते बरे आणि त्यांचा गाव बरा. फारच झालं तर पंचक्रोशीतल्या भावकीच्या 4-2 गावांशी त्यांचा संबंध यायचा. गावातली पोरंटोरं खेळायला, रानातला रानमेवा खायला, गुरं चारायला डोंगर चढून जायची. जंगलातून काही हवा असेल तेव्हा, म्हणजे जळणासाठी काड्या काटक्या गोळा करायला, औषधासाठी झाडपाला आणायला, मोसमातला रानमेवा गोळा करायला, पत्रावळीसाठी झाडाची पानं आणायला मोठी माणसंही डोंगर चढून जंगलात जायची. गावाच्या आणि डोंगराच्या मधल्या भागात बरीच शेतं होती. डोंगर पायथ्याशी एक इवला तलावही होता, त्यात कमळं फुलायची. तलावाच्या काठाकाठानं डोंगरावर जायची वाट नागमोडी वळणं घेत जायची. सकाळी न्याहारी करून आणि दुपारसाठी जेवण बांधून गुराखी पोरं त्याच वाटेनं डोंगर चढून जायची. घराघरातली पुरुष मंडळी न्याहारी करून शेतात गेली की गावात म्हातारी माणसं, लहान पोरं टोरं आणि बाया बापड्यांचंच राज्य असायचं. कुणी धुणी घेऊन तलावावर जायच्या तर कुणी स्वयंपाकाला लागायच्या. दुपारपर्यंत घरातलं सारं काम आवरून, घरातल्या म्हाताऱ्यांची आणि पोरांची जेवणं उरकून मग डोक्यावर जेवणाच्या टोपल्या घेऊन त्या शेताची वाट धरायच्या. संध्याकाळपर्यंत त्यासुद्धा घरधन्याबरोबर शेतात राबायच्या. सांज व्हायला आली की शेतातला थोडा भाजीपाला डोक्यावरच्या टोपलीत घेऊन पुन्हा घराची वाट धरायच्या. संध्याकाळी डोंगर उतरणीला जवळजवळ पायथ्याशी असलेल्या सटवाई मंदिरात म्हातारी कोतारी थोडा वेळ गप्पा मारायला जमायची. शेतातून परतताना बापाई मंडळी सटवाईच्या मंदिरात डोकं टेकवून मगच घरी परतायची. कोणीतरी म्हातारी रोज येऊन दिवा लावून जायची. अंधार गडद व्हायला लागला की जो तो आपल्या घराची वाट धरायचा. गावातली माणसं तशी सरळ साधी. अजून कोणाला बाहेरचा वारा लागलेला नव्हता. दिवसभर राबून थकलेली माणसं रात्रीची जेवणं झाली की चावडीवरच्या मारुती मंदिराच्या पारावर घटकाभर विसावायला येत. तिथे मग कधी गप्पा रंगायच्या तर कधी 4-2 भजनं गायली जायची. त्यानंतर मात्र थकले भागले जीव घरी येऊन गाढ झोपी जायचे ते सकाळी कोंबडा आरवेस्तोवर. कोंबडा आरवला की पुन्हा नव्या दिवसाची तशीच सुरुवात व्हायची. हे असं सगळं वर्षानुवर्षे सुरळीत चाललेलं. गावात थोड्याफार कुरबुरी व्हायच्याच, अगदीच नाही असं नाही, पण मारुतीच्या पारावर बसून गावातली जुनी जाणती वडीलधारी त्यांचा न्यायनिवाडा करत. कधी कोणाची समजूत घालत तर कधी कोणाला दम देत. लगेच सगळं सुरळीत व्हायचं. भांडण, तंटे आणि वादविवादासाठी फारसा वेळच नसायचा ना कोणाकडे. या सरळ साध्या गावात ग्रामपंचायत पण होती, पण तिथे सुद्धा फारशा फालतूच्या उलाढाली, राजकारण नसायचं. सारा कारभार गावाच्या संमतीनंच चालायचा. एक दिवस संध्याकाळी परतणारी गुराखी पोरं दुपारच्या वेळी आरडाओरडा करत गावात शिरली. लगेच त्यांच्या भोवती गावातली म्हातारी कोतारी, पोरं टोरं मारुतीच्या मंदिराजवळ जमली. दम टाकत ती गुराखी पोरं गलका करत काहीतरी सांगायला लागली. प्रत्येकालाच आधी स्वतः सांगायचं होतं, त्यामुळे त्या गलक्यात त्यांना काय सांगायचंय हे कोणालाच नीटसं कळेना, म्हणून म्हातारीही त्यांच्यावर ओरडायला लागली. मग बराच वेळ त्यांचा तो हल्लकल्लोळ चाललेला होता. मग मात्र कुणीतरी सर्वांवर ताण असा मोठा वरचढ आवाज काढून ओरडलं, "ए पोराओ, गप राहा की समधी. अरे ते पोर काय सांगून राहिले ते ऐकू तरी द्या. काय बे कळना झाले, गप राहा पहिले समधे." दणकेबाज आवाजानं तो आरडाओरडा जरा शांत झाला. "हा चल सांग आता."
मग एक एक जण एकमेकांकडे बघत एकमेकांचं वाक्य पूर्ण करत बोलायला लागले. त्यांच्या त्या सगळ्या गोंधळातून एवढं मात्र कळलं की डोंगरावर दाट झाडीत त्या मुलांना काहीतरी सापडलंय. म्हाताऱ्यांनी आपल्या स्वभावानुसार पोरांवरच डाफरून घेतलं. अरे पण आम्ही म्हणतो तुम्ही तिकडं कशा पायी तडमडले? आजवर कोणी तिकडं जायची हिंमत नाही केली. अरे तिकडं तर जंगली जनावरं, साप, पिच्चू, काटे, किडे किटकूर आहेत असं कोणी सांगते ना? तितकं वर एवढ्या कचाट्या तुम्ही गेलेच कशा पायी? काय धोका बिका झाला असता म्हणजे? अरे कोणी मोठी माणसं सांगते तर ऐकावं ना रे. बरं पण तुम्ही तिकडं गेलेच कशा पायी आपले गुरंढोरं सोडून? सगळी गुराखी पोरं एकमेकांकडे बघायला लागली. मग हळूच कोणीतरी खालच्या आवाजात बोललं. आजच नाही जी, आम्ही तर 2-4 दिवसापासून तिकडं जाऊन राहिलो ना. त्या दिवशी लपाछपी खेळता खेळता पोचलो आम्ही तिकडं. बापूजी, आंब्याच लपून बसला होता ना तिकडं? वय बापूजी, पण मले तिकडं त्या दाट कचपाटात घरासारखं काहीतरी दगडाचं दिसणं. लपाली चांगली जिक्कन भेटली म्हणून मग जराशा फांद्या तोडून येली मोडून पाहिलं तर मोठं रावळासारखं काहीतरी होतं. मग मी साऱ्याला तिकडं घेऊन गेलो आणि मग आम्ही 2-3 दिवसापासून तिकडं जाऊन आजूबाजूचं गावात साफ केलं. फांद्या छाटून जराशी जागा मोकळी केली तेव्हा साजरं रावळ दिसलं ना जी. म्हणून तर साऱ्याला सांगायला धावत आलो ना जी. मग चढाओढीनं सगळेच जण जे बघितलं त्याचं वर्णन करायला लागले. शेवटी म्हाताऱ्यांनी त्यांना गुरांमागे पिटाळलं आणि तो विषय तिथेच थांबला. रात्री जेवणं खावणं झाल्यावर रोजच्या शिरस्त्याप्रमाणे सगळे मारुतीच्या पारावर जमले. काहीतरी नवीन गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून झाडून साऱ्या मुलांनी एकमेकांना ढकलाढकली करत अगदी समोर बैठक जमवली. सगळीकडे नुसता गलका चाललेला होता. कोणीतरी त्यांच्याहून मोठा आवाज काढून मुलांचा गलका थांबवला. काहीतरी नवलाची गोष्ट कानावर पडणार म्हणून भराभरा आपल्या मागची कामं संपवून आवरासावर करून पदराला हात पुसत बायकांनीही आपली हजेरी लावली. गुराखी पोरांनी आणि म्हाताऱ्यांनी खूप पाल्हाळ लावत ती घटना सांगितली. त्यावर बराच वेळ चर्चा झाली, खलबत झाली. शेवटी उद्या सकाळी शेतात न जाता सगळे मिळून डोंगर चढून जायचं आणि काय आहे ते बघायचं हे ठरलं. सकाळी तयार होऊन शेतात जाण्याऐवजी सगळी पुरुष मंडळी डोंगर चढून गेली. मुलांनी आधीच फांद्या वेली तोडून दर्शनी भाग थोडासा मोकळा केलेलाच होता. सगळ्यांनी इकडून तिकडून फिरून जरा वेळ निरीक्षण केलं, थोडी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपलं काम करायला सुरुवात केली. आणखीन थोड्या झाडांच्या फांद्या छाटल्यावर, गुरफटलेल्या वेली बाजूला केल्यावर चित्र थोडंसं स्पष्ट झालं. झाडांच्या आणि वेलींच्या गचपाचाटात कित्येक वर्ष दडून बसलेलं ते एक मंदिर होतं. कदाचित कोण आपल्याला मोकळा श्वास मिळवून देईल याची वाट बघत ते इतकी वर्ष अज्ञातवास स्वीकारून शांत एका जागी पडलं होतं. फारसं काही शास्त्र वगैरे न जाणणाऱ्या गावकऱ्यांना एवढं मात्र नक्की कळलं की ते खूप सुंदर जुनं मंदिर आहे. आपल्या गावातल्या लोकांनी ते हुडकून काढलं याचा त्यांना सार्थ अभिमान वाटला. ते मंदिर खूप मोठं, भव्य नसलं तरी दिव्य नक्कीच होतं. त्यातल्या त्यात जो गावकरी थोडंफार शिकलेला, थोडा बाहेरच्या जगाशी संबंध आलेला होता, त्याच्या लक्षात आलं की या मंदिराचं महत्त्व फार मोठं असलं पाहिजे. बाहेरून दिसणारं शिल्प अतिशय रेखीव सुंदर होतं. अजून गाभाऱ्यापर्यंत, सभामंडपापर्यंतही त्यांना पोचता आलं नव्हतं. त्यामुळे ते कुठल्या देवतेचं मंदिर आहे हे काही कोणाला कळलं नव्हतं. एका दिवसात संपणारं काही ते काम नव्हतं. दुपारपर्यंत त्यांनी काम केलं. बाहेरचं आणि थोडं आजूबाजूचं सगळं स्वच्छ करायलाच त्या लोकांना 4-5 दिवस लागले. आता त्या मंदिराचा आकार स्पष्ट दिसायला लागला. नंतर त्यांनी मंदिराचा सभामंडप स्वच्छ केला. बऱ्याच ठिकाणी पडझड झाली होती, काही भाग ढासळला होता. सभामंडप थोडा स्वच्छ झाल्यावरच त्यांना गाभारा दिसला. एका लाकडी दरवाज्यानं तो बंद होता. एकेकाळी ते मंदिर नक्कीच संपन्न असावं. दारावर चांदीचे पत्रे फुल्या मारलेल्या होत्या.
कोणत्या परिस्थितीत मंदिर बंद करून झाडाच्या फांद्या वेलीखाली ते झाकून पुजाऱ्याला प्रस्थान करावं लागलं असेल हे सहज लक्षात येत होतं. हे सगळं मात्र गावकऱ्यांना कळत नव्हतं. गाभाऱ्याचा बंद दरवाजा धक्का देताच ढासळून पडला. लाकडी दार पार सडून कुजून गेलेलं होतं. आतला देव जळमटाच्या पडद्याआड दडला होता. पावसाचं वगैरे पाणी पाझरून आत साचलेला पालापाचोळा सडून एक कुबट सडका वास येत होता. नाकाला डोक्यावर फडकी बांधून लोकांनी कसंबसं सगळं बाजूला सारलं. आत एक देखणी मूर्ती उभी होती. आजूबाजूच्या समया, देवाची उपकरणी सगळी काळी ठिक्कर पडलेली होती. ती कुठल्या धातूची आहेत हे कळणं कठीणच होतं. मूर्ती दिसता सगळ्या गावकऱ्यांनी हात जोडले, पण ती मूर्ती कुठल्या देवतेची आहे हे मात्र कोणालाच कळलं नाही. सगळ्यांना गावातल्या मारुतीच्या आणि डोंगर उतरणीवर असलेल्या मरीआईच्या इवल्याशा मंदिरांसमोर ते मंदिर फार मोठं वाटलं. असलं मंदिर त्यांनी कधी बघितलंच नव्हतं. बराच वेळ सगळे डोळे विस्फारून वासून बघत बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो गावातला जाणकार माणूस डोंगराच्या पल्ल्याड असलेल्या शहरात गेला. त्याच्या दृष्टीनं सगळं ज्ञान असलेली व्यक्ती म्हणजे शाळेतला मास्तर. त्यांनी सरळ शाळेची वाट धरली आणि तिथल्या मुख्याध्यापकाच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या. त्यांना 4 लोकांना घेऊन मंदिर बघायला यायचं आमंत्रणही देऊन टाकलं आणि त्यांनी होकार देताच तो गावी परतला. 7-8 दिवसात चहूअंगानं ते मंदिर आणि आजूबाजूचा परिसर बराच स्वच्छ झाला. रोज जाऊन येऊन वाटही दिसण्या इतपत मळली गेली. कानोकानी ही खबर पंचक्रोशीतल्या भावकीत पसरली. कुतूहलापोटी सगळे मंदिर बघायला यायला लागले आणि काही दिवसात मंदिरापर्यंत पोचणारी डोंगरावरची वाट अधिक स्पष्ट दिसायला लागली. डोंगर चढून दगडधोंड्यांचे अडथळे पार करत आता सरळ मंदिरापर्यंत पोचता यायला लागलं. आता कोणी देवाला दिवा लावत होतं, पूजा करत होतं. हळद कुंकू गुलाल बुक्क्यानं मंदिरातला देव आणि गाभारा रंगून गेला. सडक्या निर्माल्याचा वास ताज्या फुलांच्या सुगंधात मिसळून गेला. मंदिरातला देव कुठलाही असला तरी तो देव आहे म्हणून त्याला नवस सायास व्हायला लागले. देव नवसाला पावतो, तो जागृत आहे अशी वदंता सगळीकडे पसरली. मंदिरातला भक्तांचा ओघ वाढला. मुख्याध्यापकांच्या कानावरती बातमी जाताच मग त्यांना जाग आली. गावकऱ्यांनी काय सांगितलं त्याची आठवण झाली. मग त्यांनी काही संशोधकांना, अधिकाऱ्यांना स्वतः भेटून सांगितलं आणि एक दिवस त्या सगळ्यांची एक टीम त्या छोट्याशा गावात पोचली. आयता तयार झालेला रस्ता त्यांना डोंगरावरच्या मंदिरात सहज घेऊन गेला. आतून बाहेरून सगळ्यांनी बराच वेळ निरीक्षण केलं. वेगवेगळ्या बाजूनी भरपूर फोटो घेतले. मंदिराच्या सभामंडपात एक उंचवटा त्यांना दिसला. एखादा पाषाण ठेवल्यासारखा तो दिसत होता. बहुधा दगड समजून गावकऱ्यांनी तो तसाच सोडून दिलेला असावा. त्यावर साठलेले माती दगडाचे पोपडे फोडून बाजूला केल्यावर तिथे जरा स्वच्छ झाल्यावर लक्षात आलं की तिथे कासव कोरलेला आहे. कासव समोर म्हणजे ते नक्की विष्णूचं मंदिर आहे हे लक्षात येताच बारकाईनं त्यांनी मूर्तीचं निरीक्षण केलं. मूर्तीच्या पायाशी दोन्ही बाजूला जय विजयांच्या मूर्ती कोरलेल्या होत्या. मूर्ती विष्णूची आहे आणि खूप जुनी आहे हे नक्की झालं. सगळे अभ्यासक परतले. आता गावात अधूनमधून संशोधक, अभ्यासकांची टीम येऊन जायची. वर्तमानपत्रात रकाने भरभरून त्याच्यावर लिहून यायला लागलं. आता हळूहळू शहरी लोकांची ये जा तिकडे वाढली. आणखीन 1-2 वर्ष गेली. मंदिराच्या आजूबाजूचा सगळा परिसर स्वच्छ आणि मोकळा झाला होता. अतिशय रम्य जागेवर असल्यानं आधी कुतूहल म्हणून आणि नंतर सहलीसाठी लोकांची तिथली वर्दळ वाढली. नंतर गरजेची, पूजा साहित्याची छोटी मोठी बरीच दुकानं तिथं लागली. त्या जीर्ण मंदिराची डागडुजी झाली, रंगरंगोटी झाली, पुजारी नेमला गेला, पाण्याची सोय झाली. कार्तिकी पौर्णिमेला तिथे त्रिपूर जळायला लागला, जत्रा लागायला लागली. इवल्याशा शांत गावातलं सगळं वातावरणच पालटून गेलं.
गावातल्या रिकाम्या हातांना थोडं काम मिळालं. विकण्यासाठी शेतात भाजीबरोबर फुलझाडांची लागवड व्हायला लागली. आता गुरे वळायला गावात गुर्राखी मिळेनासे झाले. तरण्या मुलांना शेतात राबण्यापेक्षा गावात उगाचच भटकायला, मंदिर परिसरात फिरताना मिळालेलं छोटं मोठं काम करायला भूषण वाटायला लागलं. गावातल्या आयाबायाही फुलं, गजरे, काहीबाई खायचं सामान टोपलीत घेऊन मंदिराबाहेर विकायला बसायला लागल्या. गावाचा सगळा रागरंगच बदलून गेला. आता डोंगर उतरणीवरच्या सटवाईच्या मंदिराकडे फारसं कोणी फिरकत नव्हतं. डोंगरावरच्या मंदिराकडे जाणारा लोकांचा ओघ वाढला. त्यामुळे ओबडधोबड शेंदूर फासलेल्या बसक्या सटवाई मंदिराकडे कोणीच पाहिना. आणखीन काही वर्षात तर गावातली मंडळी तिकडे फिरकेनाशीच झाली. आजवर नित्य पूजल्या जाणाऱ्या त्या देवळातला देव पूजेसाठी, नवसासाठी कोणी येतंय का याची वाट बघत बसायचा. डोंगरावर जाणारी वाट जवळून जात असल्यानं डोंगरावर येणाऱ्या जाणाऱ्यांना ते इवलं मंदिर आणि आतला देव हिरमुसलावून बघत राहायचे. बाहेरचे सोडा, पण गावातल्या लोकांनी तरी पाठ फिरवू नये असं त्यांना वाटायचं. पण दुर्दैवानं आता गावातली सगळीच मंडळी डोंगरावरच्या देवाच्या भजनी लागली. देवदासवाण मंदिर इवलसं तोंड करून वर जाणाऱ्या उतरणाऱ्या पावलांना बघत बसायचं, पण एकही पाऊल तिकडे वळत नव्हतं. लांबूनच त्या मंदिरावर एखादी कुत्सित नजर टाकून पुढे जात. आपली होणारी अवहेलना झेलत ते मंदिर स्वतःकडे बघत बसायचं. आता त्यावर मारलेली सफेदी उतरली होती. त्यावर शेवाळाचे काळवंडलेले धब्बे त्याला आणखीनच विद्रूप करत होते. कधी काळी देवावर चढवलेल्या शेंद्राची ताकाकी पार उतरून गेली होती. त्याचे काही पोपडेही निघाले होते. मंदिरावर पालापाचोळा साठला होता. सगळीकडे गवत माजलं होतं. डोंगरावरच्या मंदिरात जाऊन आलेली माणसं तिथल्या देवाची, मंदिराची, तिथल्या शिल्पकलेची तारीफ करत करत उतरायचे. पण कुणाचंही लक्ष त्या इवल्याशा मंदिराकडे जात नव्हतं. कुणाच्या खिसगणतीतच नव्हतं ते मंदिर. आजवर गावातल्या बाप्यांचं, आया बहिणींचं ते श्रद्धास्थान होतं. डोंगरावर गुरं घेऊन जाणारी मुलं, शेतावर जाणारी माणसं, म्हातारी माणसं सुद्धा येऊन हात जोडून जायची. घटकाभर विसावायची. नवस फेडायला सहकुटुंब यायची. पण आता तर कोणीच इकडे फिरकत नाही. आता तर उठत बसत म्हातारी सुद्धा वरच्या मंदिरात जातात. खूप वाईट वाटायचं त्या इवल्या मंदिराला. डोंगरावरचं मंदिर खूप प्रसिद्ध झालं. डोंगराच्या पायथ्यापर्यंत गाड्या यायला लागल्या. त्यामुळे गाडीतळ, दुकानं झाली. आपलं ते इवलं मंदिर त्या सगळ्या गर्दीत हरवूनच गेलं, मागेच पडलं. आता जाणारी येणारी माणसंही फारशी दिसेनात. मंदिरापर्यंत पोचणारी आजवर चांगली मळलेली पाऊलवाट गवतात, पालापाचोळ्यात लुप्त झाली. आता वाटच नाही म्हणजे सगळं संपलंच की. आता ते इवलं मंदिर कोणाला दिसतही नव्हतं. वाढलेल्या झाडोऱ्यात आणि वाळलेल्या पालापाचोळ्यात जणू ते समाधिस्थ झालेलं होतं. पावसाळ्यात डोंगरावरचा पालापाचोळा मातीसकट वाहत येऊन खाली साठला. चारी बाजूनी हिरवं रान माजलं. आता तर इथे कुठलं मंदिर कधीतरी होतं हे सुद्धा कळत नव्हतं. एक दिवस मात्र नवल घडलं. गावातली कोणीतरी एक बाई त्या मंदिराचा शोध घेत वाट काढत तिथवर पोहोचली. सासूच्या सांगण्यावरनं आजारी मुलासाठी नवस बोलायला ती आली होती. बराच वेळ शोधूनही तिला ते मंदिर काही सापडलं नाही. दडलेलं मंदिर मात्र मनोमन सुखावलं होतं. कोणीतरी आपलाही शोध घेतोय याचाच त्याला फार आनंद झाला होता. त्या बाईनं तसेच हात जोडून आपल्या लेकराच्या तब्येतीसाठी तिथल्या अदृश्य देवाला, सटवाईला डोळ्यात पाणी आणून साकडं घातलं, नवस बोलली. अजूनही लोकांची श्रद्धा आहे तर. तिचं लेकरू लवकर बरं होऊ दे म्हणून मंदिरानंही देवाजवळ प्रार्थना केली. त्यातच त्याचंही भलं होतं.
लोकांची नजर पुन्हा तिकडे वळली असती, राबता वाढला असता. नवस फेडायला का होईना, पण आपली या विजनवासातनं, अज्ञातवासातनं सुटका होईल या आशेनं मंदिर जरा निश्चिंत झालं, सुखावलं. तो दिवस उगवण्याची वाट बघत बसलं. बरेच दिवस, अगदी एखादा महिना गेला असेल, मंदिर त्या बाईची मोठ्या आशेनं, आशाळभूतपणे वाट बघत होतं. सुरुवातीला झालेला आनंद आता मावळायला लागला होता. महिना उलटून गेल्यावर तो मंदिरानं आशाच सोडून दिली. नाना विचार मंदिराच्या मनात यायला लागले. वरचं मंदिर तर खूप सुंदर आणि मोठं आहे म्हणतात. तरी सुद्धा ते इतके दिवस कालोघात लुप्त झालेलंच होतं ना. आजवर कुठे कोणाला ते ठाऊक होतं. मग आपण तर काय इवलंच मंदिर, आपली काय कथा. या विचारातूनच आशेचा एक चिवट तंतू मंदिराच्या मनात रुजला. त्या मोठ्या मंदिरासारखाच आपलाही कधीतरी उद्धार होईलच की, येईलच कोणीतरी कधीतरी. माणसं देवाचा आणि मंदिराचा आधार घेतल्याशिवाय जगूच शकत नाहीत. अहिल्यासारखी आपल्या उद्धाराची वाट बघत ते इवलसं मंदिर शिळाहून एका जागी शांत पडून राहिलं. आणि खरोखर एक दिवस 4-2 माणसं फावडं घमेली विळे घेऊन आली. आधी त्यांनी त्या मंदिराची जागा हेरून तिथे चहूअंगानं माजलेलं गवत, छोटी झुडपं काढून तिथली जागा स्वच्छ केली. ते इवलसं मंदिर हसतच बाहेर डोकावलं. आलेल्या माणसांनी मग उत्साहानं आजूबाजूला वाढलेली छोटी झुडपं, वेली साफ केल्यानंतर तर मंदिरानं मोकळा श्वास घेतला. सगळं स्वच्छ झाल्यावर आजवर दडून बसलेल्या मंदिराचं रूप प्रगट झालं. त्या दिवशीचं काम संपवून पाऊल वाटेवरचा कचरा, दगडधोंडे बाजूला सारत ती मंडळी परतली. दुसऱ्या दिवशी तलावातलं पाणी आणून मंदिरातले देव स्वच्छ धुतले गेले. त्या बाईचं लेकरू आता बरं झालं होतं. सटवाई नवसाला पावली होती आणि तो नवस फेडायलाच आता ती मंडळी मंदिरात येणार होती. मंदिराला चुना फासला गेला. आतले देव पुन्हा तेल शेंदुराच्या लिंपणानं तुकतुकीत तजेलदार दिसायला लागले. मरगळ झटकून ते पुन्हा तवाने झाले. खूप सुखावलं ते मंदिर. त्याची सगळी निराशा कुठल्या कुठे पळून गेली. देवळापर्यंत येणारी ती पाऊलवाटही आता मोकळी झाल्यानं खुदकन हसली. मंडळींनी वाजत गाजत येऊन नवस फेडला. देवाची पूजा, आरती, नैवेद्य झाला. फुलांच्या माळांनी देव आणि आंब्याच्या पानांच्या तोरणानं मंदिर सजलं अगदी. उदबत्ती, धुपाचा, फुलांचा संमिश्र सुवास परिसरात दरवळला. अख्खा दिवस मंदिराच्या परिसरात लोकांचा वावर होता. बोलण्याच्या, हसण्याच्या आवाजानं, मुलांच्या आरड्याओरड्यानं, किंकाळ्यांनी तो परिसर आज जिवंत झालेला होता. मंदिराच्याही सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यानं ते पण सगळा सोहळा कौतुकानं, समाधानानं बघत होतं. त्यानंतर मात्र कोणीतरी रोज येऊन नेमानं देवावर पाणी घालून जायचं. संध्याकाळी कोणी म्हातारी काठी टेकत नातवंडांच्या आधारानं येऊन मंदिरात दिवा लावून जायची. मोठ्या कष्टानं डोंगरावरच्या मंदिरापर्यंत कसं बस उठत बसत जाणारी थकली पावलं काठीच्या आधारानं त्या इवल्या मंदिराकडे वळायला लागले. 2 घटका तिथे बसून गप्पा मारायला लागली. सोबतची नातवंड तेवढा वेळ कोलाहल करत तिथेच हुंदडायला लागली. बाया बापड्या पुन्हा नवस बोलायला लागल्या. ते इवलं मंदिर आणि आतले देव समाधानानं सुखावले आणि येणाऱ्या जाणाऱ्यांवर मायेनं, प्रेमानं नजर टाकायला लागले. श्रोते हो, ही होती रेखा खराबे यांची कथा, एका मंदिराची कथा. ही कथा मी घेतली होती रेखा खराबे यांच्या प्रारंभ या कथासंग्रहातनं. श्रोते हो, त्याबरोबर तुम्हाला एक विनंती की तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता उजव्या बाजूला वरती जो माझा फोटो दिसतोय त्या फोटोला स्पर्श केला तरी तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब केलं जाईल, हे लक्षात घ्या. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा कथा. आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअर करा
आणि हो, त्यांनाही माझ्या वतीनं हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. लक्षात ठेवा, आत्ता उजव्या हाताला वरती जो माझा छोटा फोटो दिसतोय, त्या फोटोला स्पर्श केलात तरीही चॅनल सबस्क्राईब करता येतं. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.